नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललो आहेत नाशिकला पुण्यावरून. आणि आजचा आमचा प्लॅन आहे नाशिकला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे त्याच्या दर्शनाला जायचं. याच्या अगोदरी आम्ही 2 वेळा गेलो होतो, पण म्हणावे तसं काही दर्शन झालं नाही. तर आज आम्ही तिसऱ्यांदा पुन्हा एकदा चाललेलो आहे. तर हा आपला डे 1चा प्लॅन आहे. आणि नेक्स्ट डे म्हणजे उद्या आपण चाललो आहोत वणीला सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी. आत्ता आपण आहे ना चाकणच्या पट्ट्यामध्ये. आणि ॲज युजल इथं ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे. तर आत्ताशी आपल्याला मोकळा रस्ता मिळाला आहे. जवळजवळ 48 किलोमीटर झालेत घरातून निघून. आणि आत्ता 11 वाजलेत. आम्ही सकाळी जवळजवळ 8:30ला निघालो होतो. भरपूर ट्रॅफिक मिळालं आहे ॲज युजल चाकणमध्ये. आणि आपल्याला पोचायला अजून 163 किलोमीटर्स आहे. मॅपमध्ये तर 3 तास दाखवत होते, पण अजून 1-2 तास आपण ॲडिशनल पकडू शकतो. आता आपण पोहोचलोय टोल नाक्याला, चालकवाडी टोल प्लाझा. हा आतापर्यंत लागलेला पहिला टोल आहे आपला नाशिकला जाण्यासाठी. तर मित्रांनो, इथं आपण ब्रेक घेतलेला आहे. हॉटेल कामत, अपूर्वा कामत म्हणून हॉटेल आहे. ब्रेकफास्ट वगैरे तसं आम्ही काही केलं नाही, कारण आमचा ब्रेकफास्ट पहिला झाला होता चाकणच्या खूप अलीकडं. पण इथं वॉशरूमची खूप चांगली सोय आहे. जो पहिला टोल नाका भरला त्याच्यापासून रफली अराउंड 20-21 किलोमीटर पुढे आल्यानंतर हे हॉटेल लागतं. छान सोय इथे वॉशरूमची. या दोघींचं चटर खाणं चालू आहे. काय खाते? वेफर्स. काय खाते आरवी? छान आहे. आता हा दुसरा टोल नाका लागलेला आहे. आणि संगमनेरच्या बरंच पुढे आलो आपण. आणि इथं जवळपास 80-180 किलोमीटर आमचे झालेले आहेत. सकाळी आम्ही 8-8:30 वाजल्यापासून निघालो होतो. डोळे लागत होते, मग गाडी साईडला घेऊन एक छोटासा पॉवर नॅप घेतलाय 10-15 मिनिटाचा. आता एकदम फ्रेश वाटतंय. तिसरे टोल नाका आतापर्यंत लागले आपल्याला नाशिकला येताना. Crooked smiles, crashing waves, no shame. हॉटेलमध्ये विश्रांती करून आम्ही दर्शनासाठी नंतर रांगेत लागलो. VIP पास काढलेला होता, तरीसुद्धा 1.5 ते 2 तास आम्हाला दर्शनासाठी लागला. रांगेमध्ये सुद्धा आरवी आणि पार्थ या दोघांची मस्ती चालूच होती. पुढे जात जात आम्ही गाभाऱ्यामध्ये पोचलो. तिकडे थोडी गर्दी होतीच अपेक्षेप्रमाणे. नंतर दर्शनासाठी थोडीफार धक्काबुक्कीसुद्धा झाली, पण शेवटी आमचं दर्शन कंप्लीट झालं. आणि अशा रीतीने आमचा डे 1 इथे कंप्लीट झाला. हे आहे शिवप्रसाद भक्तनिवास, ज्याची आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली होती. ही अशी रूम आहे. AC, वॉशरूम, बाल्कनी. रूम छान आहे, एक्सपिरियन्स पण छान आहे इथला. 1700 रुपयाला आम्हाला ही रूम पडली विथ AC. विदाऊट AC काहीतरी नॉन AC तुम्हाला जाईल जवळपास 1200-1300च्या आसपास. आणि ही ऑनलाईन बुकिंग आहे, तर ऑनलाईन यांच्या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता.
इकडे पार्किंगची पण व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि ही फर्स्ट पार्किंगची प्लेस आहे आणि दुसरी पार्किंग या ठिकाणी. हे इथं आपली स्कोडा कुशाक. नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 2 आणि आज आपण चाललो आहे सप्तशृंगी गडावर वणीला. तर आज ऑलमोस्ट सगळ्यांच्या झोपा झाल्या आहेत, काहींच्या नाही झाल्या आहेत, इन्क्लुडिंग मी. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या प्रवासामध्ये. सप्तशृंगी गडावर आम्ही रोपवेने गेलो होतो. आमच्यासोबत लहान मुले असल्यामुळे येथे सुद्धा आम्ही पासच काढलेला होता आणि त्यामुळं आमचं दर्शन इकडे लवकर झाले. दुपारी दर्शन कंप्लीट झाल्यानंतर आम्ही पंचवटी येथे जवळच असलेल्या गोदा पार्कमध्ये गेलो होतो. तिथे पार्थ आणि आरवी या दोघांनी खूप सारी मजा केली आणि यांच्यासोबत आम्ही सुद्धा लहान झालो होतो. मामा पाहिल का इकडं? यारू परत एकदा. तर मित्रांनो, हे आहे हॉटेल पंचवटी यात्री. या ठिकाणी आमचा स्टे होता. हॉटेल मेन मार्केटमध्येच आहे आणि इकडे पार्किंगसाठी सुद्धा खूप चांगली व्यवस्था आहे. हा हॉटेलचा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सपाशीच यांचं स्वतःचं एक रेस्टॉरंट आहे, पंगत थाळी. या ठिकाणी थाळी मिळत असते व्हेजमध्ये. या ठिकाणी आमचं रात्री जेवण झालेलं होतं. जेवण छान होतं आणि हा आहे हॉटेलचा लॉबी. एकंदरीत हॉटेलचा स्टे आमचा खूप चांगला होता. तर हे आहे हॉटेल पंचवटी यात्री आणि ह्यातली रूम खरंच खूप सुंदर आहे. हॉटेलसुद्धा खूप छान आहे. तुम्हाला मी बाहेरचा व्हिडिओ दाखवेलच. ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता याच्यामध्येच आणि रूम सर्विस चांगली आहे, रूम क्वालिटीसुद्धा चांगली. आय वुड रिअली रेकमेंड फॉर एनीवन. रेट मी याचे टाकून दिले याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपला डे 3 आणि आपण आता चाललो आहे सिन्नरला. सिन्नरला गोंदेश्वर मंदिर आहे, तर तिकडे आपण चाललो आहे आणि आत्ताच आपला पहिला टोल कटला आहे 45 रुपीजचा. हायवे सोडून सर्व्हिस रोडनी आत चाललोय. जवळजवळ आपल्याला फक्त 4 किलोमीटरवर गोंदेश्वर मंदिर आहे. 10 मिनटं दाखवत आहे. आत्तापर्यंतचा रस्ता खूप चांगला होता नाशिक सोडल्यापासून. नाशिक सिटीमध्ये खूपच ट्रॅफिक मिळालं हायवे लागल्यास तर, पण एकदा हायवे लागल्यानंतर रस्त्याची कंडिशन खूप छान आहे.
तर मित्रांनो आत्ता आपण पोहोचलो आहे सिन्नरला गोंदेश्वर मंदिरापाशी. हे मंदिर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. महाराष्ट्रातले म्हणा किंवा आपल्या भारतातील म्हणा जितकी काही पुरातन मंदिरं आहेत आणि त्याच्यावरती जेवढं काही हस्तशिल्प आहे, जे काही आखीव रेखीव बांधकाम केलेलं आहे, हे खरंच खूप सुंदर आहे. हे मंदिर खरंच बघण्यासारखं आहे. नक्कीच तुम्ही इकडे एकदा व्हिजिट करायला पाहिजे. तर मित्रांनो आत्ता वाजले जवळपास 12:30. आपल्याला अजूनही बरंच पुढं जायचं आहे. आत्ता आपण फक्त सिन्नरला आलेलो आहेत. गोंदेश्वर मंदिराचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. माझ्या मागे तुम्ही ते मंदिर बघू शकता. आणि मी जमेल तसं व्हिडिओ एडिट करायचा पण नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि आत्ता जर टेम्परेचर बघितलं तर ऑलमोस्ट अराऊंड 34 डिग्री सेल्सिअस आहे पाठीमागे. हे दोघी बसल्यात कुठेतरी सावलीमध्ये. आणि एवढ्या दिवसासुद्धा दुपारीसुद्धा भरपूर गर्दी या ठिकाणी. आज संडेसुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. मंदिर साफ आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे. त्यातलं बांधकामसुद्धा खूप छान केलेलं आहे. चला तर मग पुढे भेटूया. हां, या दोघींचा इकडं ब्रेक चालू आहे. ऊन बरंच आहे, जवळजवळ 34 डिग्री सेल्सिअस आहे पाठीमागं बाहेर. यांना म्हटलं जरा तुम्ही इकडेच आराम करा. आरवी खाती आहे चॉकलेट. आरवीची मम्मी काय खाती आहे? ठीक आहे, आरवी खाती चॉकलेट आणि थोडासा ओरडा. कसं वाटलं आता तुला? मस्त आहे. ही आहे मंदिराच्या पाठीमागची जागा. पार्किंगची पण इथं आजूबाजूला सोय आहे, बघू शकता. आणि बरीच गर्दी आहे, आजसुद्धा संडे आहे. बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे इथं. आता जवळजवळ 1 वाजलेला आहे, 1:15 झालेला आहे. आता आपल्याला निघायचं आहे पुण्याला जायला. तर चला मग भेटू गाडीमध्ये. आपल्याला अजून पोचायला 3.5-4 तास आहेत. इथून 178 किलोमीटर पुणे दाखवत आहे. आणि हा जो पुढचा हायवे जर बघितला तुम्ही तर इकडनं डावीकडं जर तुम्ही गेलात तर नागपूरला जायला हा रस्ता. आय गेस समृद्धी महामार्ग आहे. वातावरण बघू शकता.